एका घरावर निलेश राणेंनी धाड टाकली आहे। भाजप कार्यकर्त्याच्या घरावर ही धाड टाकलेली आहे। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरावर निलेश राणेंनी धाड टाकलेली आहे। मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरावर शिवसेनेच्या निलेश राणेंनी धाड टाकलेली आहे। पोलिसांसह ही धाड टाकण्यात आलेली आहे। भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर ही धाड टाकण्यात आली आहे। पैसे वाटप करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप यावेळी केला जातोय। मालवणमध्ये एका घरावर निलेश राणेंनी धाड टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी। एका घरावर निलेश राणेंनी ही धाड टाकलेली, पैसे वाटप करण्याच्या तयारीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात येतोय। या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी उमेश परब। उमेश, काय घडलंय? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता निवडणुकी धामधूम सुरू आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर शिवसेना म्हणजे शिंदेगड शिवसेना आणि भाजप जे आहे ते आता आमने सामने आलेले आहेत। मात्र अशातच या दोघांमध्ये शीतयुद्ध जे आहे ते अनेक दिवस सुरू आहे। मात्र आज अचानकपणे एका भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरावरती त्या ठिकाणी जे शिवसेनेचे आमदार आहेत निलेश राणे त्यांनी अचानकपणे धाड टाकले आणि ते पैसे त्या ठिकाणी वाटताना पाहायला मिळाले। त्यामुळे निलेश राणे हे सुद्धा आता त्या ठिकाणी अगदी जे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत त्याच्याशी रणजित देसाई त्यांना फक्त एकच काम दिलंय, ते पैशाचं वाटप करायचं। ते अंगावर पैसे घेऊन वाटप करतायत सगळीकडे। ह्यांच्यावर साहेब योग्य ती कारवाई करा। मी उद्या परत तुमच्या कार्यालयात येणार। मी आपल्यालाही सांगतो, मी परत तुमच्या कार्यालयामध्ये, मी उद्या तुमच्या कार्यालयात आहे। मला काय तुम्ही कारवाई करताय आणि नुसती एका घरात नाही, सगळ्या जिथे तुम्हाला आमच्या पक्षाच्या कुठल्या घरात जायचंय तरी तुम्ही जा, काही हरकत नाही। माझ्या घरात सर्च मारायची, माझ्या घरात सर्च मारा, काही हरकत नाही। पण हे किमान 8 ते 10 घरात या मालवणमध्ये सुरू आहे आणि हे सगळे अंगावर पैसे घेऊन सगळीकडे वाटप सुरू आहे। तुम्ही योग्य ती कारवाई करा। मी उद्या येतो तुम्हाला भेटायला। चल, आता मी तुमच्याकडे हँडओव्हर करतो। माझं काम इकडे झालेलं आहे। बाकीचं तुम्ही आता बाकीची प्रोसिजर तुम्ही करा। मी माझ्या ह्याला मी उद्या येतो तुम्हाला भेटायला। तर उमेश आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उमेश, काय नेमकं निलेश राणेंनी तिथे पकडलंय? त्या ठिकाणी आता जे बंड्या सामंत आहेत ते भाजपचे पदाधिकारी आहेत आणि कुडाळ तालुक्यातील एक मुख्य पदाधिकारी म्हणून याकडे बघितलं जातं। तर आता त्या ठिकाणी काही रक्कम जी आहे ती या ठिकाणी निलेश राणेंना सापडली आणि त्यांनी थेट त्या ठिकाणी जाऊन ते जे आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह केलं। कारण हे जे आहे ते चुकीचं घडतं असं ते दर्शवतात। जे संबंधित आहे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी देखील मागणी आता निलेश राणे करताना आपल्याला पाहायला मिळतात। निश्चितच पोलिसांना काय सूचना त्यांनी केल्यात उमेश? नक्कीच सध्या निवडणुकी धामधूम आहे आणि त्यामुळे पैशाचं वाटप होणार असं काही तासापूर्वीच या ठिकाणी जे नगराध्यक्षाचे पदाचे उमेदवार आहेत संदेश पारकर यांनी देखील आरोप केला होता की आता पैशाचं वाटप भाजप मोठ्या प्रमाणात करेल आणि त्याच पार्श्वभूमीवरती निलेश राणे यांनी अगदी ही धाड टाकलेली आहे। आणि त्यामुळे निलेश राणेंचं असं म्हणणं आहे की जे पैसे वाटप सुरू आहे ते बंद झालं पाहिजे आणि जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी स्वतःहून या ठिकाणी यावं, जी वस्तुस्थिती आहे ती पाहावी आणि त्यानंतर निर्णय घ्यावा। किंवा जर आपण त्या ठिकाणी मालवणचे PI देखील जगताप आहेत आणि त्यांच्याकडनं संबंधित माहिती घ्या, त्यानंतर गुन्हा दाखल करा किंवा उद्या मी येतो आपल्यासोबत, आपण त्या विषयावरती तक्रार ही झालीच पाहिजे किंवा जो यामध्ये दोषी आहे त्याच्यावरती कारवाई करा अशी देखील मागणी जी आहे त्याचं निलेश राणे करताना पाहायला मिळत आहे। निश्चितच उमेश, यावेळी जेव्हा निलेश राणेंनी या घरावर धाड टाकली, ज्या कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकली, निलेश राणेंसोबत तिथं कोण कोण होतं? नक्कीच आता निलेश राणे पोचलेत। निलेश राणेंसोबत या त्यांचे काही कार्यकर्ते देखील असतील। मात्र जे समोर आहेत ते भाजपचे बंड्या सावंत, अगदी निलेश राणेंनी ते नाव देखील घेतलेलं आहे। ज्यावेळी ते पोलीस अधीक्षकांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी सांगितलं आहे की बंड्या सावंत नामक जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी सापडलेले आहेत
आणि पैसे वाटप करताना किंवा पैसे मोजताना किंवा त्यांच्या घरामध्ये जे आहेत मोठ्या प्रमाणात रक्कम देखील निलेश राणे यांना सापडलेली आहे. मात्र आता यावर पोलीस नेमकी काय कारवाई करतील याकडे देखील लक्ष लागलं. निश्चित उमेश, मी तुम्हाला तुम्ही असेच जोडून राहा. पुन्हा एकदा पाहूयात त्या घरात नेमकं काय घडलं. त्या कार्यकर्त्याच्या घरी जेव्हा निलेश राणेंनी धाड टाकली तेव्हा नेमकं काय घडलं होतं. की हे काही एकच बॅग नाही आहे, त्या घरात अजून बॅग आहेत, त्या शोधून काढाव्यात, निवडणूक अधिकाऱ्यांनी शोधून काढाव्यात आणि योग्य ती कारवाई ती करणार किंवा त्यांनी करावी. पण ही निवडणूक लढायची जर आपण आज 26 तारखेवर आहोत, अजून 5 ते 6 दिवस जायचे. एका घरामध्ये तुम्ही 25-25, 50-50 लाख रुपये भरून ठेवलेले आहेत. मालवणमध्ये अशी 8-10 घरं आहेत. काय करायचंय तुम्हाला निवडणुकीमध्ये? नेमकं काय धुमाकूळ घालायचंय तुम्हाला? जिल्ह्यामध्ये अशा निवडणुका कधी होत नव्हत्या. ही कुठली पद्धत आहे? ही निवडणुकीची जर पद्धत असेल तर काय निवडणूक लढून फायदा आहे? अहो ते घर बघा, विजय केनवडेकर त्यांच्या घरात फोटो बघा. 2 फोटो तर मला सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांचे दिसले. मी जे काय आरोप करत होतो की कशासाठी आपण हे सगळं करताय, पुरा वातावरण गढूळ करून टाकायचं, शहराची वाट लावायची, ह्यांना काय विकास करायचा नाहीये. ह्यांना हेच करायचंय, कुठल्या तरी मार्गाने हेच करायचंय. म्हणून माझी विनंती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पण होती. फ्लाइंग स्क्वॉड आला होता आणि सन्मान्य PI जगताप साहेब होते. त्यांनाही मी सांगितलेलं आहे, साहेब उद्या मी परत तुमच्या कार्यालयामध्ये येणार. मला तुम्ही काय कारवाई करताय हे भारतीय जनता पक्षाचे मी यादी देणार आहे. कोण कोण कार्यकर्ते इथे पैसे वाटतायत ते. पप्या थवटे, तो रुपेश कानाडे, तो रणजित देसाई, तो मोहन सावंत, अंगावर पैसे घेऊन वाटतायत सगळे. अशा निवडणुका अजून 5 दिवस जायचे आहेत. विचार करा, हे आता बॅगा आलेल्या आहेत. या रोज यांच्याकडे बॅगा पोचवायची एक यंत्रणा तयार आहे. रोज जर बॅगा यायला लागल्या आणि असे पैसे जर वाटप व्हायला लागले, कशासाठी पाहिजे तुम्हाला? हे जिंकल्यानंतर हे जिंकणार नाहीत, पण जरी जिंकले तर हे काय लोकांची सेवा करायला नाही जाणार आहे तिकडे. हे जे पैसे वाटतायत ना, ते लुटायला जाणार आहेत परत नगरपालिकेमध्ये, शहराला खड्ड्यात घालतील. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, हे आताच हे गांभीर्याने आपण सगळ्यांनी, आपणही पत्रकार आहात, आपणही गांभीर्याने गावं. मी त्यांना सांगितलं तुम्हाला पुऱ्या शहरामध्ये सर्च मारावं लागेल. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होईल. आज रात्रीपासून जशी पोलीस यंत्रणा असेल तशी माझी पण यंत्रणा असतील. मला बघायचं या शहरामध्ये हे कोण धुडगूस घालतोय. पण मी हे होऊ देणार नाही. मी सगळ्या यंत्रणेला सांगितलंय माझ्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल, पण हे सगळे जे घाणेरडे प्रकार चालू ना ते थांबवावेत. एवढं सांगून आता मी सन्मान्य विजय केनवडेकर आणि बंड्या सावंत वरती आहे, तो कुडाळचा कार्यकर्ता. मला सांगितलं मी फ्रेश व्हायला इकडे आलो. अरे तू फ्रेश व्हायला इकडे का आला? तुझा काय संबंध या घराशी? आणि ड्रायव्हर, मी बोललो तू वरती काय करतोय? म्हणतो चावी द्यायला आलो. आम्ही जेव्हा आतमध्ये शिरलो आणि विचारलं, म्हणजे बघत होतो, तर हे दोघं आतल्या खोलीत, जिथे तुम्ही पैशाची शूटिंग केली असेल, हे दोघं आतल्या खोलीत पळाले आणि ते पैसे डिस्पोज करायला ते प्रयत्न करत होते. त्यांना माहित नाही मी तयारीने आलो होतो. खालपर्यंत इकडे सगळी तयारीने होतो. ते पळायचे सगळे मार्ग बंद होते. त्यांना जेव्हा कळलं ते गपचूप वरती बसले. त्या विजय केनवडेकरांची घमेंड बघा किती आहे. त्यांना माहिती आहे ते सुटणार आहेत, काही होणार नाही त्यांच्यावर कारवाई, किरकोळ काहीतरी कारवाई होईल, ते सुटणार आहेत. त्यांना माहिती आहे सगळं. म्हणून बघा त्यांची शूटिंग घ्या, तुम्ही घेतलीच असेल. काय घमेंड आहे चेहऱ्यावर? हे पैशाचं घमेंड आहे. उतरवायला वेळ लागणार नाही. आतापासून ते 2 तारखेच्या निकाला, म्हणजे 3 तारखेला निकाल आहे, 2 तारखेला पूर्ण सकाळपर्यंत
आम्ही याच्यावर लक्ष ठेवून आहोत. आम्ही